नमस्कार शेतकरी मित्रांनो, चिया पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एक चांगला उत्पन्नाचा मार्ग मिळणार आहे आणि यासाठी कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून या चिया पिकाची जर लागवड केली तर यासाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। मग यासाठी अर्ज कसा करायचा आणि अनुदान कसं मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, कृषी समृद्धी योजना ही राज्यामध्ये राबवणं चालू आहे आणि या योजनेच्या माध्यमातून विविध कृषी यांत्रिकीकरण असेल, बऱ्याचशा योजना राबवल्या जातात। त्यामध्ये चिया पिकाची लागवड करणे ही एक योजना आहे। आता हे चिया पीक जे आहे तर हे तेलवर्गीय पीक आहे, आयुर्वेदिक आहे आणि या माध्यमातून पौष्टिक सुद्धा आहे। आणि या पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा दिले जातं आणि हे पीक अकोला जिल्ह्यातील 3745 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि यासाठी कृषी विभागाने ऑनलाईन अर्ज करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे। कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 535 शेतकऱ्यांची निवड हे चिया पीक लागवडीसाठी करण्यात येणार आहे। आणि चिया पिकाच्या लागवडीच्या प्रात्यक्षिकाचा जो काही खर्च आहे त्यासाठी 60% पर्यंतचं अनुदान या माध्यमातून दिले जाणार आहे। आणि तसेच प्रति एकर 6000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर सुद्धा अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे। हे अनुदान मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा कमी प्रमाणात होणार आहे आणि या पिकाला मागणी सुद्धा मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात चांगली आहे। कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून या पिकाची लागवड करण्यात येणार आहे। मात्र आता यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा, तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर जाऊन सविस्तरपणे अर्ज करायचा आहे। तर आपल्याला फार्मर डिजिटल आयडी असल्यामुळे हे बाकीचे कागदपत्र लागणार नाहीत। मात्र ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो असणं गरजेचं आहे आणि लागवड केल्याचं प्रमाणपत्र त्या कृषी अधिकाऱ्याचं। आणि त्यानंतर यासाठी पात्रता महत्वाची आहे की तो शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे, स्वतःच्या जमिनीत चिया लागवड केलेली असावी, लागवड प्रात्यक्षिक पद्धतीने असणे आवश्यक आहे आणि अनुदानाचे स्वरूप असं असणार आहे की प्रकल्प खर्चाच्या 60% पर्यंत अनुदान हे मिळणार आहे। प्रति एकर जास्तीत जास्त 6000 इतके प्रोत्साहनपर अनुदान आहे। आणि अर्ज केल्याच्या नंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतामध्ये येणार, खरंच लागवड केली का हे तपासणार, जिओ टॅगिंगचे फोटो आणि प्रमाणपत्र सादर केल्यावर अनुदान या माध्यमातून मंजूर होणार आणि अनुदानाची रक्कम ही डीबीटी माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। आणि यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन अकोला जिल्ह्यातील कृषी विभागाने केलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी जास्तीत जास्त अर्ज करावे आणि या चिया पिकाच्या लागवडीचे अनुदान मिळवावं आणि त्या पिकाचं चांगलं उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पादनाचं साधन मिळणार आहे। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।